श्रीरामपूर येथील आकाश दुबैया खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे। दिनांक 11 जून रोजी दुपारी 3च्या सुमारास फिर्यादी चंद्रशेखर नारायण दुबैया हे त्यांचा मुलगा आकाश याच्या सोबत त्यांच्या नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेल अँड लॉजिंग येथे गेले होते। त्यावेळी तेथे त्यांच्या हॉटेलमधील स्वयंपाकी रामकेवल पासवान यास आरोपी नामे सूरज सतीश जाधव, निलेश उर्फ यश उर्फ फडे संदीप जाधव, ओमकार प्रकाश डफळ यांनी जेवण मागितलं। तेव्हा स्वयंपाकी यांनी जेवण नसल्याचं सांगितलं। तेव्हाही आरोपीने स्वयंपाकी रामकेवल पासवान यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली। तेव्हा फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेले असता फिर्यादीस या आरोपीने धक्का देऊन लोटून दिल्याने फिर्यादी खाली पडले। तेव्हा त्यांचा मुलगा आकाश दुबैया भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यास या तिन्ही आरोपितांनी मारहाण करून गंभीर जखमी केले। त्यातच आकाश यांचा मृत्यू झाला। फिर्यादीचा पुतण्या व भाचा भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करून जखमी केला आहे। अशा प्रकारच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 686/2026 BNS कलम 103(1), 109(1), 324(2), 351(2), 352(3) 5 प्रमाणे दिनांक 11/7/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल खैर यांनी वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकास तात्काळ या गुन्ह्यामधील आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याविषयीचे आदेश दिल्यामुळे तपास पथकाने यातील आरोपी नामे निलेश उर्फ यश उर्फ फडे संदीप जाधव आणि ओमकार प्रकाश डफळ यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक केली आहे। यामधील आरोपी सूरज सतीश जाधव हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यामुळे त्याचा डिस्चार्ज होताच त्यास अटक करण्यात येणार आहे। दरम्यान हॉटेल व्यावसायिक तरुण आकाश शेखर दुबैया यांच्या हत्येनंतर शहरातील नागरिकांमध्ये संताप तीव्र झाला असून सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, मर्चंट असोसिएशन पदाधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजता सुरू झालेलं आंदोलन दुपारनंतरही सुरूच असून मृतदेहास आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठिय्या दिला आहे। आरोपी आणि त्यांच्या पाठराख्यांना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका दुबैया कुटुंबियांसह आंदोलकांनी घेतली। आंदोलनादरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रभावी पोलीस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। काही पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांना पाठीशी घालत असून पोलिसांची अवैध धंद्यामध्ये भागीदारी असल्याचे देखील गंभीर आरोप त्यांनी या प्रसंगी केला। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत गुंडांकडून त्रास होत असेल तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं। मात्र या आवाहनाला आंदोलकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। गाव गुंडांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचा कायमस्वरूपी बिमोड करावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी या प्रसंगी केली। जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली। आमची अपेक्षा आपल्याकडून आहे। जर आपण काही करू शकत नसाल तर श्रीरामपूर आता खंबीर आहे। आम्ही आमच्या आता स्वतः पोलीस होऊ आणि मग कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला सर्व्हिस पोलीस आणि शासन जबाबदार राहील। आणि शेवटी आता हा एक अंत झालेला आहे। या अंताचा अर्थ तुम्ही बेअंत होऊ नका देऊ। आणि आता हा राग एकदम वेगळा चाललेला आहे। आमच्या कुटुंबातला एक मुलगा गेलेला आहे। मागच्या 4-5 दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे 2 मुलांचे पाय तोडले, एकाला बांधून मारला। मागच्या 8 दिवसातल्या घटना बघा साहेब। जर आपण आपल्याला विनंती की आपण QRTचं पथक इथं तैनात करा काही दिवस, 1 महिना 2-3 महिने राहू द्या। आपण तुम्हाला माझी विनंती आहे शेवटची आणि आमची आता आरपारची भाषा आहे। जे काय असेल ते असेल, आम्ही कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायला तयार आहोत। आपल्याला विनंती आहे की जोपर्यंत शेवटच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत जे दुबैया परिवाराने जो निर्णय घेतलाय अंत्यविधी होणार नाही। आम्ही सगळेजण इथं बसून राहणार। जे काही होईल ते होईल। आमच्यावरती जे काही कारवाई करायची ते करा, परंतु पुढच्या चुकीच्या लोकांनी जे चुकीचं केलंय त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ही आमची आपल्याकडे अपेक्षा आहे। परत मी बोलत आहे, सर्वांच्या भावना मी ऐकल्या, सर्वांच्या काही सहमत नाही असं नाही, भावनांशी नक्कीच आम्ही सहमत आहोत। तुम्ही एकच सांगतो आहे की मी एक सांगत आहे परत, आता जो पहिला मुद्दा आहे तो परत सगळ्यांनी नीट लक्षात घ्या। आपली जी
सिस्टम आहे त्यानुसार जो पहिला मुद्दा, जर कोणी खरोखर असं पीडित असेल त्याला न्याय देण्याची जबाबदारी माझी, हे मी सांगतो. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यावर मी आधी बोललो, दुसरा मुद्दा जो मला बोलायचा नव्हता, की काही गोष्टी जे तुम्ही मोडले, तुम्ही मोठं कारवाई करा, याचा आम्ही ऑलरेडी रात्री प्लॅनिंग केलेलं आहे. ते जर मी आता इथं बोलून टाकलो तर काय मिळेल आम्हाला? मला ते बोलायचं नाही. ते ऑलरेडी आम्ही रात्री प्लॅनिंग केलं, आमचे सर्व काही ॲडिशनल स्टाफ बोलवला, मला त्याविषयी जास्त बोलायचं नाही. मी जर त्याबाबत जास्त इथं बोलत बसलो तर तुम्हीच म्हणाले इथं काय म्हणतो डोंगर कोकरून उंदीर काढला अशी गत होईल. त्यामुळे मला ते बोलायचं नाही. आणि यापैकी ज्यांना कुणाला माहिती असेल आमच्या कामाची पद्धत, मला वाटतं 1 महिन्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देण्याची जबाबदारी माझी. मग ते तडीपारी असेल, मोका लावण्याबाबतच्या प्रोव्हिजन्स असतील, काही दिवसापूर्वी आपण एका प्रकरणात मिनी मोका लावला, पण अशा प्रोव्हिजन्स असतील, ज्या काही अन्य सगळ्या प्रोव्हिजन्स असतील, किंवा आमचं जे काही कम्बिंग ऑपरेशन असेल, आणखी ज्या काही आमच्या लेवलवर करावयाच्या कारवाया आहेत त्या 100% केल्या जातील. दुसरा मुद्दा, मी एवढी गोष्ट इथं अगदी खात्रीने सांगू शकतो की कोणतीही कारवाई करताना श्रीरामपूर शहरातून मला नाही वाटत, मला तरी कोणाचा फोन आला ही कारवाई करू नका शहरातून, बिलकुल नाही. ना वरतून पण कधी कोणाचा आहे, कालच्या लोअर स्टाफलाही बिलकुल नसणार आहे, असता मला सांगितलं असता. त्यामुळे तेही पण कोणाविषयी, कोणाच्या मनात एकमेकाविषयी बिलकुल आपण शंका ठेवण्याची गरज नाही. राहिला विषय आमचा, काही ॲडिशनल स्टाफ बोलू, आणखी काही आमच्या QRT टीम्स किंवा आणखी काही टीम्स बोलू, त्याचं प्लॅन आम्ही ऑलरेडी काल केलेलं आहे. त्या दृष्टीनं काही कोणाकोणाला कसं टार्गेट करायचं याचं सुद्धा प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. आणि 1 महिन्यामध्ये पुढच्या आपल्याला यामध्ये सकारात्मक रिझल्ट दिसतील याचा शब्द मी आपल्याला देत आहे. ते काय होईल, कसं होईल, वाटल्यास काही लोक माझ्याशी पुन्हा चर्चा करायला आले, मोजके सर्वपक्षीय 10-15 लोक, त्यांच्याशी मी वेगळी आणखी त्यावेळी चर्चा करेन. परंतु मी सर्व श्रीरामपूरकरांना हा शब्द देऊ इच्छितो की क्राईमच्या बाबत 100% सकारात्मक कारवाया 1 महिन्यामध्ये दिसतील. काही गोष्टी मी पब्लिकली सांगू इच्छित नाही, सांगणं पण योग्य नाही. काही गोष्टी आधी रिझल्ट दाखवणं गरजेचं आहे. वाढवा बोलण्यात उपयोग नसतो, माझी सवय पण, मला ते जमत पण नाही. काहीतरी असलं, काहीतरी वेगळं मोठं नाटक काहीतरी सांगायचं, तात्पुरता वेळ मारून न्यायचा, बिलकुल नाही. परंतु आपल्याला त्याबाबत श्रीरामपूरकरांना, सर्व पत्रकारांना सुद्धा, आणि जे कोणी आणखी अन्य पीडित कुटुंबीय असेल त्यांना नक्की रिलीफ देण्याचं काम आमचं पोलीस प्रशासन करेल. वेगळं आणखी काही व्यापाऱ्यांशी मी वेगळ्या बैठका घेणार आहे, काही डॉक्टरांशी वेगळ्या बैठका घेणार आहेत. जो आणखी असा पीडित घटक आहे त्यांच्याशी सुद्धा पर्सनली भेटून, त्यांना सुद्धा काही शाळा कॉलेजेसवर काही मुलींचे संबंधित सुद्धा आम्ही काही भेटून समोरची चर्चा करणार आहोत. त्या दृष्टीनं सुद्धा जी काही कारवाई आहे ती 100% केली जाईल. 1 महिना आज साधारणपणे आहे, काय पुढच्या 15 तारखेपर्यंत आपण काही ठराविक लोक पुन्हा बसू. या ठिकाणी मी एवढं मात्र सांगू इच्छितो की आपल्याला नक्की सकारात्मक बदल दिसणार आहे. आज उभय्या परिवार हा शहरातून मागील 40-50 वर्षापासून आहे. अशा प्रस्थापित लोकांवर हल्ले करायचे आणि त्यांच्यावर दडपण आणायचं आणि हे सिद्ध करायचं की आमच्या कोणी काही वाकड्या करू शकत नाही. म्हणजे मोठ्या लोकांच्यावर हमले होऊन सुद्धा कोणाचं कोणी वाकडं पोलीस करू शकत नाही. म्हणून त्यांचे जे अपेक्षा खूप वाढतात, त्यांचे मनोबल वाढतात. आणि सर्वसामान्य व्यापारी काय तुम्हाला साहेब फिर्याद देतील, काय फिर्याद देतील? आता सगळ्यांना या गोष्टी माहित आहे. डॉक्टर असतील त्यांच्याकडून वर्गणीच्या नावावर खड्डे होतात, मोठे बिल्डर असतील त्यांच्या नावाकडून घंटे होतात. आणि असे खूप प्रकारचे तुम्हाला पण माहिती आहे, पण मला पण माहिती आहे. पण याच्यात साहेब, जसं आमदार साहेब म्हणाले, आपल्याला सुमोटो कारवाई करावी लागेल. कारण गरीब माणूस, व्यापारी माणूस, त्याला त्याच्या स्वतःच्या परिवाराची चिंता आहे. आणि चिंता करत असताना तो म्हणतो मी 2 पैसे गेले की 2 दिवस मी शांत बसतो, माझं काही बिघडणार नाही. जर मोठ्या लोकांनी तक्रार करून, आमदार सारख्या माणसांनी तक्रार करून, गुजर साहेबांसारख्या माणसांनी तक्रार करून कोणाचाही काही वाकडा होत नाही, तर आम्ही तक्रार करून कुठं जायचं? आणि साहेब, पोलिसांकडून अपेक्षा काय होतं, हे अपेक्षा कधी पूर्ण होणार आहे? कारण पहिले असं होतं, पोलीस साधं 4 शिटीत माणूस असला, मोहरम असू दे, उरूस असू दे, कुठलाही सण असला, 8 दिवस अगोदर हे गुंड गावाचे बाहेर असायचे, पेपरला साहित्यांच्या नावं यायची. आता सरास असं म्हटलं बोर्ड लागतात, सोशल मीडिया एकदम आम झालं, बर्थडे पार्टी मनवले जातात. पण साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण सुमोटो कारवाई करा. ही सगळी पोलीस स्टेशनकडे
मोठा मुद्दा पोलीस आहे. आणि आज आपण सगळीकडे बघतो कशा पद्धतीने पुण्याला वगैरे सगळीकडे कारवाई होते. आपल्याकडे का कारवाई होत नाही साहेब? तुम्हाला राजकीय दबाव असेल, ते कोणी राजकीय दबाव तुमच्यावर असेल. आज या ठिकाणी इतर भाऊ आहेत, सगळे चित्ते साहेब आहेत, करणदादा आहेत, सगळे पक्षाचे लोक आहेत साहेब. कोणी कोणाला या श्रीरामपुराच्या भल्यासाठी, याच्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी या शहराला कोणी धोक्यात घालणार नाही. आणि शहरही आणि पुढची पिढी कधी आपल्याला माफ करणार नाही. माझी आपल्याला इतकीच विनंती आहे, आपण असतो पवार साहेब असतो, नवीन आलेले PI साहेब असतो, आपल्याला विनंती आहे याचा काडीमोड आपण केलाच पाहिजे. आणि एसआर मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.